क्या आवाज येतो का रे? आवाज येतो तुला? कसला तरी आवाज आला. धावून धावून दमला. आवाज आला. अरे बघा आपल्याला खास भेटण्यासाठी कुठून आलेत माहिती आहे? दिल्लीवरून आले. चला तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल सकाळ सकाळ कुठे निघालो, तर सांगतो. तर सकाळ सकाळ निघालो आहे आपल्या गावाला, दापोलीला. तर आता वाजले आहेत 6 आणि आपल्याला मांडवी एक्सप्रेसने जायचं आहे. म्हणजे आता दादरला जाऊन CSTला जायचं आहे परत. मग CSTवरून डायरेक्ट गावाला. चला पुढे. मित्रांनो, शुभ सकाळ. मुंबईतली सकाळ. मित्रांनो, 7:07ची ट्रेन आहे मांडवी एक्सप्रेस. आता 6:45 झालेले आहे. कुठे लागले बघूया. उद्याने जातो. उद्याने बसायला नाही भेटलं. तर मित्रांनो, फायनली उतरलो खेळला. तर मित्रांनो, खूप वेळानंतर पोचलो. आता वाजले बघा किती, 3 वाजले. निघालेलो 6 वाजता सकाळी. हे लेट झालं. 3 वाजता पोचलो. बापरे. चला आता जास्त काय बोलत नाही,
डायरेक्ट आपण घरी जाऊन देऊ. The next morning. तर नमस्कार मित्रांनो, तर कशा सर्व. मी साहिल विजय शिवण म्हणजेच बँजोप्रेमी साहिल. तर तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग म्हणजे मी गावाला आलो आहे. तर आज आपल्याला आसूद बीचला हळदी शो असणार आहे. अमय पण आला आहे आणि हळदी शो आपला टाळसुरे गावात असणार आहे. दापोलीच्या पुढे आहे, जरा टाळसुरे गावात आहे. तर अचानक आलो आहे गावाला आणि आज गाजवायची आहे हळद आणि तसंच निघणार आहे मी डायरेक्ट मुंबईला जायला. तर काल आलो, लय खडतर झाला प्रवास. म्हणजे मी 6 वाजता म्हणजे बसलेलो तिकडे ट्रेनला, आपल्या मांडवी एक्सप्रेसला. तर बाई लेट सुटली, म्हणजे ती 9 वाजता सुटली. म्हणजे 7चा टायमिंग होता, 9 वाजता सुटली. लय कंटाळलो आहे आणि इथं मी बरोबर 4:30ला आलो आहे संध्याकाळी. तर असं झालेलं आहे प्रवास. लय हालत बेकार झाली. त्यानंतरला डायरेक्ट झोपलो. त्यानंतर डायरेक्ट आता मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता उठलो आणि आता डायरेक्ट दापोलीत जातो आहे. जरा छोटे 2 काम आहेत आणि कॉन्सर्टचा कवर पण आणायचं आहे जरा. तर ते वगैरे करणार. तर त्यानंतरला भेटू. चला, अमय पण आला आहे, निघतो आता दापोलीत. चला. दापोलीत आलो आहे पण एक बॅड न्यूज कळलं आहे बहुतेक. बघूया आता ही खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट आहे ती नाही माहिती अजून. सांगतो तुम्हाला पण नंतरला. मोठा स्कॅम झाला आहे बहुतेक. सगळीकडे पोलीस आहेत. लफडा झालाय, सगळीकडे पोलीस आहे. लिंबू सरबत पितोय भाई. पहिला कॉलेजला होतो ना तेव्हा इथं जायचो लिंबू सरबत प्यायला वगैरे. आईस्क्रीम वगैरे येतो खायला. कॉलेजला जायचं नावच नसायचं. खरं सांगतोय आता. अरे बघा, आपल्याला खास भेटण्यासाठी कुठून आलेत माहिती आहे? दिल्लीवरून आले. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. दिल्लीवरून आलेत खास. नाही, आपल्या देवक्यातनं आलेत. म्हणजे बघा, तर आपण यांच्या इथे वाजवायला गेलेलो. आपली बहीण आहे. लास्ट स्टेज आज पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आले. खूप भूक लागली तर जरा खातो. कॅफे झालो. इकडे बहीण आहे सोबत. हाय तरी कर. एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आणि आपला भाऊ आहे. कॅफे झाला तर खातो. नंतरला डायरेक्ट आता जाताना भेटू आपण. चला, खाऊन वगैरे झालेला आहे. तर आता आपल्याला कॉन्सर्टचा वरचा कवर घ्यायचा आहे.
आणून ठेवलेलं आहे म्हणजे फक्त एका दुकानात नाही ठेवलं. चला ते घेऊया. कॉन्सेटचा आणि ड्रमचा पान आहे. काट्या घेऊन येणार आहेत. घेतलेला आहे. आता जातो डायरेक्ट. आपला सामान असतो तिथे. चला. 1 hour later. दापोलीतनं आताच आलो फायनली. आपल्या कॉन्सेटचं पान वगैरे घेऊन आलो. आई सानिया भेटलेली, तिला सोडून आलो. डायरेक्ट आता इथं येतं. आपला सामान असतो तिथं बँडेचं. तर पानं वगैरे चेंज करायचं. तर नंतरला सगळी पोरं आल्यानंतर करू. आणि आपली गाडी हे येईल किती असेल तरी पण 7-7:30पर्यंत येईल. बघूया. आता जरा जातो घरी. पानं ठेवतो, घरी जातो. आम्हाला पण सोडायचं घरी. आणि डायरेक्ट 6 वाजता यायला लागेल. मॅगी केली खायला या. सिद्धू आलाय न्यायला आपल्याला. चला मॅगी खाऊया, नंतरला भेटतो. अरे मारला नाही, मारला. चला बाय बाय. चला निघालो. बॅग पण घेतो. आता डायरेक्ट आपला खेळ ताळसूरला ऑर्डर आहे. मॅगी जास्त झाली. मॅगी जास्त बोबडी बोलते. थंडी पण जास्त आहे. तिकडनं जाणार आहे डायरेक्ट मुंबईला. बघूया आता कसं काय. आता मला घरात काय विषय नाही जायचं आहे. तर सकाळी निघू आपण. आता कॉन्सेप्टचं पानं लावायचं आहे ते वरचं. चला लावूया. त्याला बॅगेतच टाकतो म्हणजे एक्स्ट्रा वाटतं तिथे त्याला त्या टी शर्ट वरच आलेला. चला रॅली काढू यायच ना. 6:30 गाडी येईल बोलते. 6:30 झालेत. तर बघूया कधी येते गाडी. आणि गाण्यादा नंतरलाच येणार आहे आपला फोटो प्लेअर. तर बाकीचे अर्धी पोरं आलेत, येत आहेत. हळूहळू येतील पोरं. ते कन्फर्म नव्हतं होत, पण निघतो आता आम्ही वाजवायला ताळसूरला. हां नाही नरम मध्ये तेच होतं. म्हणजे ऑर्डर आम्हाला असं वाटलेलं की ऑर्डर कॅन्सल होते. कन्फर्म नाही झाले. बघूया आता. पण भीती होती एक ऑर्डर कॅन्सल होते की काय. पण नाही, आता जातोय आम्ही, निघतोय. बघूया तिकडे जाऊन समजेल आता काय ते. तर बघूया. चला गाडी पण लोड झाले. आज मी पण गाडीतूनच जातोय. 1 hour later. टाकून दिला. लोकेशन सापडलेलं आहे बऱ्याच वेळानंतर. आणि आता वाजलेले 8 वाजलेले आणि गाडी पण आलेली आहे. गाडी आले. गाडी चढतच नव्हती तिकडं चढणीत. आणि आजचा लोकेशन आहे ताळसुरे सणसवाडी. धक्का मारायला लागलेला गाडीला.
चाल सामान वगैरे उतरवून घेऊया त्यानंतरला भेटू. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि जरा पाय मोकळे करायला आलो आहे. अजून वाजवायचं बाकी आहे. वाजले बघा किती आपले 9:47 म्हणजे 10 वाजायला आले. तर मित्रांनो पहिल्यांदा म्हणजे आता इकडे सणसवाडीत आलो. हा सिद्धू हो सणसवाडीत काही इकडे पूर्ण म्हणजे असा गाव टाईपच आहे. म्हणजे सडा असतो ना तसा आहे म्हणजे हा गावच आहे. जंगल टाईप बघा. सगळे बिझी आहेत मोबाईल मध्ये. ह्याच्यामध्ये आहे डोंगरामध्ये घर आहे. हा डोंगरामध्ये आणि सगळीकडे असे सन्नाटा पूर आणि कुत्री वगैरे भुकतायत. वरती बोलत आपल्याला चला जाऊया. आवाज येतो का रे? आवाज येतो तुला पुढे? आवाज येतो कसलं झालं? आवाज नाही होते ते बारी बारी. ए सिद्धू कसला आला आवाज? कसला आला आवाज? काहीतरी आहे आवाज मला नाही आवाज आला. गाव काटे आलेत माझ्या अशा माझी भाजी. तुला नाव झालं अजय मला थोडा आला. माझी भाटली अंगावर माझ्या काट्या आहेत. कसला तरी आवाज आला. धावून दमला आवाज आला. माझी कुत्री झाला होता मानेपर्यंत. कुत्री पण असली भुंकतात ना बेकार. आलो वरती आलो. लय वाईट अनुभव आलाय. फर्स्ट टाइम असं झालं असेल ना. सिद्धूला दिसला फर्स्ट टाइम. लय वाईट लय बेकार आवाज आला. पोरं थांबलेत आपले सगळे. तर चला आता जरा सेटअप वगैरे लावायचा आहे. नंतरला वाजायला सुरुवात. रेडी. जी चलिए शुरू करते हैं. बघा. अरे ओळखलीस? आपला भाव आलेला आहे शुभम. काय झोपत न उठून आलाय. त्याच्या गावात आले वाजवायला. मुंबईपासून आता भेटतोय. कुठे गेला? गपचूप येतो गावाला. ये आला आपला भाव टाळसुरे गावात. चला आता वाजवायला लागेल थोडाच वेळात.
चला पॅकअप गणेता पॅकअप. पॅकअप करून नंतरला भेटूया. मला आता मुंबईला जायचं आहे. मायाचा पण आता झाला नंतरला. आपले भाव पण आलेले तासूरचेच आहेत. शुभम भावा वाजवला ना आपल्यात. चला पॅकअप. चला पॅकअप करून नंतर खेळला आलोय मित्रांनो. आणि बरोबर 1:15 झालाय. काका आलेले सोडायला. मावशीचा नवरा. बघूया आता ट्रेनची वाट बघूया. चला 1:45ला आपली ट्रेन येईल बहुतेक. बघूया किती वाजता येते. लेट पण होईल कदाचित. आलो आहे. काही सगळ्यांना प्रश्न पडत असेल हा एका ऑर्डरसाठी काय येतो कशासाठी. तर एकच सांगतोय त्याच्यातच माझा आनंद. दुसरा कसला छंद नाही. बाकी बँजोचा फक्त छंद आहे बस. बाकी कसला छंद नाही आपल्याला. तर बाई बँजोसाठी काय पण म्हणजे कुठे पण बँजो वाजत असतो ना काही पण आपले हात पाय वगैरे सगळे हालायला लागते. आणि नाचायचं बँजोवर नाचायला तर तेवढी मजा येते ना तेवढीपेक्षा वाजवण्यात मजा येते. बाई वाजवण्यासाठी काही कुठनं पण येऊ शकतो. तरी आत्ता जातोय डायरेक्ट दादरला. चला जास्त बोलत नाही आता. आपली व्हिडिओ आज खेळलाच एंड करूया. डायरेक्ट खेळलाच खेळ स्टेशन. तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे खूप मोठा झाला आहे. बघा एन्जॉय करा. कारण म्हणजे पहिली स्टार्टिंगला असं वाटलेलं की ही ऑर्डर नाही होऊ शकत म्हणजे सक्सेसफुल नाही होणार. कारण ऑर्डर कॅन्सल होते का नाही याच्यावर डिपेंड होता. कारण आपला एका भावाचा कॉल आला आपला शुभम भावाचा. तो बोलतो की म्हणजे त्यांच्या इथं एक माणूस ऑफ झालेला. तर त्याच्यामुळे ऑर्डर कॅन्सल होते की काय माहिती नव्हती. त्यामुळे लय असं म्हणजे जीवावर आलेला. एवढं आलो आहे वाजवण्यासाठी हळद गाजवण्यासाठी. तर जरा टेन्शन आलेलं. आणि नंतरला बोलले चला वाजवायला जायचं आहे. त्यामुळे टेन्शन सगळा गेला. बाई वाजवला आणि सणसवाडीत होते आजचा शो. तर भाई मस्त झाला. आपले भाव पण आलेले वाजवायला. जरा म्हणजे आपल्यात आले वाजवले थोडाफार छान वाटलं. भाई सिद्धूला कसला तरी आवाज आला आज. कसला होता काय माहिती नाही. कारण आम्हाला कोणालाच नाही आला जास्त. आणि सिद्धूला आला. पण मोठा झाला सीन झाला. हे सगळे धावत सुटलेले सगळे. आणि बाकीचे सगळे सेटअप वगैरे करत होते. तर आम्ही असे बाहेर आलेलो फिरायला त्याच्यामुळे. तर असं झालेलं आहे सीन. आणि आपली बहीण पण भेटलेली आज दुपारी. तर खूप छान वाटलं तिला पण भेटून. तर असं झालेला आहे ब्लॉग. तर मित्रांनो हा ब्लॉग इथं संपवतो आहे मी. तर हा ब्लॉग कसा वाटला हे आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा कशा एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.